नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? तर सगळ्यात प्रथम तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या स्वप्नील भाऊ काळे ऑफिशियल चॅनलमध्ये. आणि आज देवीला आपण नवीन पद्धतीची साडी नेसवतो. सगळ्यात आधी आपण साडीच्या मिऱ्या करून घेतल्यात. साडीच्या मिऱ्या करून घेतल्यानंतर तुम्हाला पहिल्या व्हिडिओत पण सांगितल्याप्रमाणे साडीची वरची आणि खालची किनार ही एकसारखी हवी आहे आपल्याला. मिऱ्या करून घेतल्यानंतर मधनं दुमडून प्रॉपर किनार टू किनार घेऊन आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे. कारण का पिनअप करून घेतल्याने साडीच्या ज्या मिऱ्यांचा घोळ जो आहे तो सुंदर आणि एका लाईनीमध्ये येतो. आणि बारीक मिऱ्या घेतल्यामुळं काय होतं, मिऱ्यासुद्धा जास्त दिसतात. जेवढ्या जास्त मिऱ्या तेवढं साडीचा लुक हा सुंदर पद्धतीने दिसतो. त्यामुळे आपण पिनअप करून घेतली आहे साडीला. ही साडी आपण जर बघायला गेलो तर कॉटनच्या कापडामधून असल्यामुळे, कॉटन मिक्स असल्यामुळे साडीचा थोडासा फुगा येतो, पण ही साडी चापून बसते. साडी जेवढी चापून असते तेवढी सुंदर दिसते. बघा, आपण पिनअप करून घेतलं आहे. त्याच्यानंतर मिऱ्यांचा सेंटर काढून सगळ्या मिऱ्या एकसारख्या करून घेतल्यात. त्यानंतर देवीची आपली जी बॉडी आहे त्याच्यामधून आपल्याला साडी घालायची आणि मागच्या बाजूने जो मिऱ्यांचा सेंटर आहे तो पूर्णपणे टाईट करून बांधायचा आहे आपल्याला. आणि बांधताना असा बांधायचा आहे की जेणेकरून मागच्या बाजूला जास्त फुगा दिसता कामा नये. कारण का जर आपण जास्त फुगीर ठेवला तर ते मागच्या बाजूने चांगलं दिसणार नाही, दिसताना घाण दिसेल. त्यानंतर पिन्हा काढून घेऊयात आपण मिऱ्यांच्या परत. आणि जी कमराचा भाग आहे मिरीचा तो वर काढून सगळ्यात आधी पदर देऊन घ्यायचा आहे. कारण का देवीच्या साडीचा पदर घेतल्याने, पहिला पदर घेतला तर आपल्याला बाकी साडीचं मार्जिन येतं. अन्यथा साडी नेसवल्यानंतर साडीचा जो भाग आहे तो कमी दिसतो, ज्याने साडीचा लुक बिघडू शकतो. त्यामुळे आपण सगळ्यात आधी पदर देऊन घेतला. आणि मिऱ्या करताना शक्यतो वरच्या मिऱ्या करून घेतल्यानंतर आपण हातावरच मिऱ्या करतो. कारण का हाताच्या मिऱ्या केल्याने, कारण का देवीच्या बॉडीला सूट होईल अशा पद्धतीने आपल्याला बारीक किनारीमध्येच मिऱ्या घ्याव्या लागतात. ते झाल्यानंतर पदर कधीही गुडघ्याच्या खालून घ्यायचा तरच तो चांगला दिसतो, नाही तर पदर लांडा वाटतो, साडीचा लुक निघून जातो. त्यामुळे त्यानंतर आपण कमराचा जो पोर्शन आहे तिथे सुद्धा पिनअप करून घेऊयात. आणि जास्त टाचण्या पिण्या लावून पण मला साडी आवडत नाही. कारण का आपण देव सजवतोय, देवाला जास्त टाचण्या पिणा म्हणजे कुणाला योग्य वाटो अथवा न वाटो, मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी जास्त त्या टाचण्या पिण्यांचा वापर करत नाही. मोजक्या सामग्रीमध्ये आपण करतो. त्याच्यानंतर डावा पाय आपण कवर करून घेतला आहे. तो कवर करताना बारीक बारीक प्लेट्स आपल्याला काढायच्यात. जेणेकरून काय होतं आहे, बारीक प्लेट्स काढल्या तर साडी दिसायला सुद्धा सुंदर दिसते. बारीक प्लेट्स काढल्यानंतर बॅक साईडने आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे, जेणेकरून मांडीचा पोर्शन हा जाडा दिसतो. ते झाल्यानंतर आपल्या डाव्या पायाची जी खालची किनार आहे त्याला फिट अशी किनार घेऊन मागून पिन लावून टाकायची, जेणेकरून साडी हलत नाही. सेमच उजव्या साईडला सुद्धा तेच करून घेतलं आहे आपण. आणि उजव्या बाजूचे 3 ते 4 मिऱ्या आहेत त्याच घेऊन त्याच्यामध्येच आपण उजवा पाय कवर केला आहे. हे बघा, आपण बघू शकता आपली साडी तर पूर्णपणे 70 ते 80% ऑलमोस्ट नेसवून झालेलीच आहे. पण तरीही बॅक साईडने ज्या मिऱ्या वगैरे आहेत त्या सगळ्या एकसारख्या करून आपण पाठीमागून सुद्धा पिनअप करून घेऊयात. ते पिनअप केल्यानंतर
महत्त्वाचा भाग म्हणजे काय की कंबरपट्टा लावायचा. का तर कंबरपट्टा लावल्याने देवीच्या साडीचा जो पदर आहे तो हलत नाही, साडी फिक्स होऊन जाते त्याने. कंबरपट्टा लावल्यानंतर ऑलमोस्ट म्हणजे आपली साडी झालेलीच आहे. येथे आपण कंबरपट्ट्याच्या जागी देवीच्या गळ्यातल्या ठुशीचा वापर केलेला आहे, जेणेकरून ते दिसायला सुद्धा सुंदर दिसते आणि डिझाईनही वेगळी दिसते. कारण का तर कोणताही देव म्हटला तर जाड भारदस्त दागिन्यांनी देवीला चांगला लुक येतो, ठेवण पण दिसायला सुंदर दिसते आणि देव दिसताना सुद्धा राजेशाही थाटामध्ये दिसतो. आणि बघू शकता आपण आता देवीला दागिने घालतोय. देवीला दागिने घालताना देवीच्या दागिन्यांमध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत आणि मला तर सगळ्यात जास्त आवड आहे या दागिन्यांची. मला सांगायला आवडेल का तर आपला देव दिसताना हटकेच दिसला पाहिजे सगळ्यांपेक्षा. तर गंठण घालून घेतलं आहे देवीला. सगळ्यात पहिलं ते हवं तसं देवीच्या हाईटनुसार ॲडजस्ट करून आपण देवीला मोहनमाळ घालूयात. मोहनमाळ घातल्यानंतर काय घालायचं आता देवीला, काहीतरी वेगळं युनिक काहीतरी लुक असावा असं प्रत्येक वेळी आपल्या सर्वांना वाटत असतं. तर इथं मी आपल्या देवीला एक चंद्रहार आहे आणि एक वाट्यांचं मंगळसूत्र आहे देवीचं, ते घातलं आहे. कारण का प्रत्येक वेळी तेच दागिने घालून कंटाळा येतो आणि प्रत्येकाला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन बघण्याचा हौस असते, नवीन. कारण का तेच गोष्टी बघून लोक कंटाळून जातात. त्यामुळे मला प्रत्येक वेळी कोणाला आवडण्यापेक्षा मला स्वतःलाच की प्रत्येक वेळी देवीला वेगळ्या प्रकारचा साज घालायला, सजवायला आवडतं. त्यानंतर देवीला आपण ठुशा घालून घेऊयात. ठुशी घालून सगळ्यात शेवटी आपण ठुशी घालतो. त्यानंतर मग पूर्णपणे आपल्या देवीचा साज पूर्ण झालेला आहे, देवीला सजवून झालेला आहे. आणि आता राहिला आहे मळवट. एक देवीचा मळवट भरल्यानंतर सुद्धा मी एक शेवटचा लुक व्हिडिओच्या शेवटीमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल. तोपर्यंत मी पसारा आवरून घेतो. का तर वस्तू वेळच्या वेळी सापडल्या पाहिजे. एकदा काम झाल्यानंतर वस्तू जिथल्या जिथं ठेवल्यानंतर टेन्शन राहत नाही. बघू शकता पुढनं आपण बघू शकता साडी नेसवून झाल्यानंतर देवीचा आपला फायनल लुक आहे, ज्यामध्ये देवीची साडी आपल्या नेसवून झालेली आहे. आणि हे बघा देवीचा मळवट भरल्यानंतर आज देवी आपली जास्तच सुंदर दिसते. कारण का देवीच्या चेहऱ्यावरच्या आजच्या छटा वेगळ्या. कारण का देवीचं जे आपलं स्वरूप आहे ते अतिशय करुणामय दिसतंय. देवीचे डोळे, देवीची ठेवण, नेहमीच्या देवीच्या स्वरूपापेक्षा आजचं स्वरूप हे तुम्ही बघू शकता. एकदम निरागस आणि तेजस्वी असं दिसतंय. जगदंबा, भगवती, पराशक्ती अशी सेवा सदैव निरंतर करून घेत राहो
ही जगदंबेचरणी प्रार्थना. तर भेटूया नवीन भागात व्हिडिओच्या आणि नवीन वेगळ्या पद्धतीच्या साडी शिकण्यासाठी. तोपर्यंत जय अंबे, जय श्री महाकाल.